हॅलो. जय भीम भाऊ. जय भीम बोला. औषध ऑर्डर करायची होती मम्मीसाठी. कुठलं? ते कंबरदुखी आणि पाय हातपाय दुखायचं. देऊ ना. अमरकांद आहे ना. हो देऊ. मी मागच्या महिन्यात घेतलं ते ऑर्डर, ते संपले औषध आता. काय रिझल्ट आहे मागच्या महिन्यात? सॉरी. काय रिझल्ट आहे मागच्या महिन्यात औषध घेतलं होतं आईसाठी? हो फरक पडलाय मम्मीला. काय वाटतं फरक? हो म्हणजे आता दुखत नाही कंबर जास्त. कंबर दुखत नाही? कधीपासूनचा त्रास होता कमरेचा? म्हणजे हा 6 महिने त्यांना झाले. फोन दे, बाजूला आहेत ना त्या. हा 1 मिनिट. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा हॅलो. जय भीम. जय भीम. कुठे राहिला तुम्ही? आम्ही पवईला. पवईला. अरे वा वा, छान. काय वाटत होतं तुम्हाला त्रास आई? मला ना एका साईडला माझी खूप कंबर दुखायची. एक बसायला होत नव्हतं, उठायला येत नव्हतं. अच्छा. तर आता माझं कंबर दुखत नाही एका साईडचं, नाही तर खूप दुखायचं, मला लय त्रास व्हायचा. ते जशी औषध पेते ना मी, हा. ते आकाशने औषध मागवली तेव्हापासून मला खूप बरं, म्हणजे पोट पण एकदम साफ राहते, हातपाय दुखत नाही, काय नाही, एकदम बरं वाटतं मला. एकदम बरं वाटतं ना आता? हा खूप आराम आहे. म्हणजे काय नेमका म्हणजे त्रास? हातपाय दुखायचे, कंबर दुखायची फक्त, म्हणजे बॉडी पूर्ण पेन व्हायची? खास माझी कंबर जास्त दुखायची. कंबर दुखायची. वय किती? एका साईडला. वय किती तुमचं? माझं हा. 50 पर्यंत असेल. अच्छा. कधीपासून त्रास होता तुमचा? माझा आता अचानक झाला होता मला. बरं, म्हणजे तरी किती वर्षापासून त्रास? वर्ष म्हणजे असं आता औषध घेतलं ना त्याच्या अगोदरच मला 1-2 महिन्यात त्रास होता फक्त. अच्छा. आधी सुरुवातच होती म्हणजे असं म्हणाला. ते आता एक माझी मुलगी आहे, हा. तिचं ना कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे. अरे बापरे, ऑपरेशन करायची गरज पण नव्हती. गरज नव्हती ऑपरेशन करायची. त्यावेळेस काही सर हेच नव्हतं ना, काय पर्यायच नव्हता काय करायचा. कधी झालं ऑपरेशन मुलीचं? ते होली स्पीड मध्ये झालं. तुम्हाला रिझल्ट किती दिवसात भेटला होता त्या औषधाचा आपल्या? मला तरी भेटला मला 10 दिवसात भेटला मला, 10-15 दिवसात. आता तुमच्या मुलीचं जे ऑपरेशन आहे ते कधी झालं होतं? ते आता किती 4 वर्ष झाले, लॉकडाऊनच्या पहिले झालं होतं. जुनं आहे म्हणजे गोष्ट ही. तर त्यावेळेस काहीच नव्हतं, असा इलाज काहीच नव्हता ना सर. किती दवा केला पण काही नव्हतं. माझी तुम्हाला माहिती तेव्हा नसेल कदाचित. माहिती नव्हतं आम्हाला. आम्ही खूप हे केलं, गावापर्यंत गेलो, गावी पण तेच सांगितलं ऑपरेशन करायला, इथं पण तेच बघितलं. आता परत त्रास होतोय का त्यांना तुमच्या मुलीला? खूप त्रास होते सर. ते एका पायात म्हणजे दुखते, मुंग्या येतात, तिचा पाय सुजते, तिचा एका साईडला खूप, म्हणजे तिला तिचे हे टाकलेलं आहे, रॉड टाकलेला आहे, अजून काढले नाही आहेत ते म्हणलं कायमचे पण टाकू शकतो. आता ती दुसरं परत करायचं म्हणलं तर नको म्हणते ती. आता माझ्याकडे औषध आहे ते घ्या, तुम्हाला तर रिझल्ट भेटलेला आहे आणि त्यांना सुद्धा रिझल्ट चांगलाच भेटेल. कमरेचं दुखणं असेल, मणक्यात गॅप जरी असेल आणि ऑपरेशन जरी झालं असेल त्याच्यानंतर दुखणं वाढतं, ते सगळं क्लिअर होईल. ते तिला पण लय खूप त्रास आहे, चालायला बिलायला खूप. तिला ते वजन पण खूप वाढते तिचं. मग वजन वाढलंय का त्यांचं आता? खूप वाढते तिचं आता वजन. ऐका ताई, पाय पण सुजते. आता काय करा माहितीये का, वजन कमी करण्याचं पण औषध घ्यावं लागेल. आता तुम्हाला अमरकंद औषध देईन त्यांना मी, सोबत त्यांना वजन पण कमी करावं लागेल. कारण की इथून तुम्ही औषध घेणार आणि औषधाने रिझल्ट तर भेटणार, त्याच्याबद्दल वादच नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. पण सोबत वजन जर वाढत राहिलं तर मग तो त्रास काय होणार, तो मग परत वारंवार होणार. त्यामुळे वजन कमी करण्याचं पण आपल्याला. हा बोला. मी काय म्हणते, तिला विचारून मी तुम्हाला सांगते, मी वजन कमी पण करायचं वाढते की काय म्हणून. ते पण तुम्ही द्या औषध, आणि परत मग मी तुला सांगते की औषध मी घेते म्हणून, आहे की नाही. विचारून तुम्हाला तुम्ही बोला त्यांच्याशी व्यवस्थित, किंवा माझं बोलणं करून द्या. मीच बोलणं करून देणार तुम्हाला पाहिजे तर. तिथं जर काय त्रास आहे तर ते सांगू शकणार ना मी. आता जे माहिती आहे ते सांगू शकते. आता तिथं अजून काहीतरी असणार तर मला काही एवढं माहिती नाहीये. दादा ना द्या फोन. हा भाऊ. दादा आता तुम्ही ताईशी बोला तुमच्या, आणि मग कसं काय ते मागून घ्या. ओके. बरं. आता आपल्या ग्रुपमध्ये पण आता तुम्हाला रिझल्ट भेटला तर काही लोकांना ऍड करा, म्हणजे कसं लोकांना माहिती पडत जाईल. अच्छा. ऍड करू का? ऍड करा ना, ऍडचा ऑप्शन दिलाय. म्हणजे कसं आता तुम्ही बघा, तुम्ही इतर लोकांना सांगणार की मला रिझल्ट भेटलाय, तुम्ही मागून घ्या, एवढं लगेच विश्वास बसत नाही लोकांना. हो ते तर बरोबर आहे. तुम्ही सुरुवात पहिला कसं माहिती आहे का, आपल्या घरच्यांपासून सुरुवात करायची ना. सुरुवात करायची, तुम्हाला रिझल्ट भेटलाय.
हो भेटला आता दुसऱ्यांना पण सांगू मी. आता ग्रुपमध्ये ऍड करा त्यांना. तोंडी सांगितलं ना त्यांना विश्वास नाही बसत. तुम्ही हो, ऍड बरोबर आहे, केल्यानंतर बरोबर. तुम्हाला सांगायची हा. गरज नाही. मग ते ग्रुपमधले सगळं माहिती वाचून मग त्यानंतर घेतात. बरोबर असं आहे. मला ग्रुप अजून एक कोणता ग्रुप असला तर ऍड करा ना, म्हणजे तो ग्रुपचा मी जे लिंक असेल ना मी ते फॉरवर्ड करतो लोक. तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये आहेत आता? मी भीमाशंकर मेडिसिन 1 आणि 2 मध्ये आहे. 1 आणि 2 मध्ये. त्याच्यामध्ये किती मेंबर आहेत सांगा मला. मला ते बघावं लागेल दादा. बघा चालू ठेवा, मी सांगतो तुम्हाला मग. हा 1 मिनिट चालतं. आठशे 82 आहे. 882. मग त्याच्यावर भीमाशंकर मध्ये 3 मध्ये आहे आणि 882 कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही काय करा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऍडचा ऑप्शन दिलाय का बघा. ऍडचा ऑप्शन नाही दिसत आहे दादा. बघा ऍड मेंबर असेल बघा. जॉईन ग्रुप, हा जॉईन ग्रुप दिसतोय बरोबर. हा जॉईन ग्रुप दिसतोय, जॉईन ग्रुप. नाही जॉईन ग्रुप नाही म्हणतोय मी. ऍड मेंबर बघा ते बघा. ऍड दिले ऑप्शन. अच्छा ग्रुपमध्ये ऍड का? ऍड प्लस दिलंय बघा. हा ऍड मेंबर ओके. हा हा ऍड वर क्लिक करा आणि तुमच्या घरातल्या कोणाला तरी एकाला ऍड करून बघा होतंय का. 1 मिनिट. तो ताईलाच ऍड करा चला. ताईलाच ऍड करतो. हा 1 मिनिट. ती ऍड नाही होत आहे दादा बहुतेक. तिने ना लिंक कुड नॉट मेंबर प्लीज ट्राय अगेन दाखवावं लागलंय. नॉट मेंबर. हा तो ग्रुपचा प्रॉब्लेम झाला जरा माझ्या. हॅलो. हे आता मला असं ऑप्शन येतंय की दिस ग्रुप इज सस्पेंडेड. बरं ठीक आहे, तुम्हाला मी लिंक पाठवतो चला. बरं मला लिंक पाठवा, मी त्याच्यामध्ये ऍड करतो. चला लिंक पाठवतो. ओके दादा. हां काय नंबर